बेहदची परम महाशांती. समस्त मल्टिवर्समध्ये परिवर्तन परमशांती मंत्राने. परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बेहदच्या बापूजींची एक बेहदची परिकल्पना आहे की परमशांती मंत्राने सर्व मल्टिवर्स स्थूल तत्वातून परमतत्वांमध्ये परिवर्तित करायचे आहे. ते केव्हा, कसे आणि कधी या विषयावर बापूजी आणि अनंत भैया यांच्यामधील संवाद आपण ऐकूया. आता अनंत भैया बापूजींना परमशांती म्हणत आहेत. पुढे ते बापूजींना विचारतात की आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की कृष्ण अवतारात श्रीकृष्णासोबत ज्या गोपी आल्या होत्या त्यांच्या आत्म्यांनी पुन्हा जन्म घेतला? तर बापूजी म्हणतात की हो, या ज्या गोपी आहेत त्या गोपी नाहीत. 16,000 राण्या आणि काही गोपी पण आहेत. कृष्णाच्या राण्या आणि गोपी आणि राण्या वेगळ्या आहेत आणि गोपी पण वेगळ्या आहेत. या 16,108 राण्या होत्या त्या तिथे बसलेल्या आहेत ना. या सफेद साड्या परिधान करून बसलेल्या आहेत त्या त्याच आहेत. पुढे अनंत भैया विचारतात की बापूजी, एक नवीन संकल्पना आलेली आहे की शिवबाबांच्या सोबत विवाह करा. हे काय गौडबंगाल आहे? यावर बापूजी उत्तरतात की त्यांनी आपले मनातील मत आहे ना, तर त्यांनी मन आणि मत एक बनवले. ज्या लोकांनी देहधारीना बघून दादी जे म्हणू लागल्या की आपले मनमत करून दिले, बाकी शिवबाबाशी विवाह करून द्या. यावर अनंत भैया विचारतात की तो शिवबाबा तर निराकार आहे ना, तो तर भावना रहित आहे, त्यांच्याशी कसं काय विवाह करता येईल? तर बापूजी म्हणतात ते तर भावातीत, गुणातीत, कर्मातीत आहेत. त्यांची कोणतीच भूमिका नाही. परंतु प्रत्येक वाणी वाचा. ते बेहदचे पिता बेहदच्या मुलांबरोबर बेहदचे हितगुज करतात. बेहदचे पिता येऊन तुम्हाला बेहदच्या विश्वाचा स्वामी बनवत असतात. बेहदच्या विश्वाचा मालक. इथे हदची गोष्ट तर नाहीच, परंतु त्यांना वाटले की आत्मा जेव्हा आत्मस्वरूप बनतो तेव्हा त्याच्या आत्म्यावरील आवरणं निघून जातात. ते हळूहळू समजतील की एक कौरवाद्वारे यादव आणि यादवाद्वारे इथे पोचतील. ते हळूहळू कौरव, यादव आणि पांडव करत करत अहमदाबादपर्यंत पोचतील. आणि इथे तर सांगितलेलंच आहे की अहमदाबाद है सर्व सेंटरों का बीज रूप. ते या वाक्यावर तर इथं येतात, परंतु इथं तर शुद्धीकरण 0.5% सुद्धा रिझल्ट नाही. 1000 येतील तर तिथे त्यातील एकच ज्ञान समजू शकेल. ज्ञान हा तर ज्ञानमार्ग आहे, भक्ती मार्ग तर नाही. तो भक्ती मार्ग आहे. भक्तीच्या मार्गाच्या कहाण्या आहेत. 3 सेना आहेत, कौरव, यादव, पांडव. अनंत भैया पुढे म्हणतात की बापूजी, मग आता बीकेचे भविष्य काय आहे? तर बापूजी म्हणतात की काहीच नाही. तिथे सगळ्या प्रकारचे आत्मे बसलेले आहेत. शेवटी त्यांनी म्हटले ना की शेवटच्या क्षणी साक्षात्काराच्या भूमिकेतून ते करून येतील. परंतु आता ते सुद्धा त्यांच्या 9 लाख मुलांच्या शोधामध्ये आहेत. बेहदचे पिता बेहदच्या 9 लाख मुलांना शोधत आहेत. हेच 9 लाख आता हळूहळू सापडतील. कसे परिवर्तन होईल याची संपूर्ण योजना तर सूक्ष्मवतनवालेच करत असतात ना. त्यांचे पण ज्ञान रिफायनिंग अँड चेंजिंग होत असते. असा परिवर्तनाचा प्लॅन होत असतो. आमचे जुने व्हिडिओज पहा. जुने ज्ञानी बघाल ना तर काही उरलेत का? जुने ज्ञानी ते तर फारच कमी उरले आहेत, खूपच कमी, नाहीच्या बरोबर. त्यांना विचारले तर ते सांगतील की ज्ञान किती रिफायनिंग अँड चेंजिंग होत असते. हे सारे बदलत असते. सूक्ष्मवतनवाले करत आहेत. तर इथे सुद्धा शोधून शोधून 9 लाख येतील. आम्ही बेहदच्या मुलांची खूप प्रतीक्षा करत आहोत. नंतर 33 कोटी देवी देवता पण येतील, कारण की ते ग्रेट ग्रेट युनिवर्समधून आलेले आहेत. ते दुसऱ्या परार्धाच्या सुरुवातीलाच आलेले आहेत. तर त्यांना सुद्धा येऊन 198 करोड वर्ष झालेली आहेत आणि बेहदच्या आत्म्यांना तर 5000 वर्ष झालेली आहेत. आता पुढे अनंत भैया म्हणतात, कारण आपला हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की जे लोक बीके सोडून गेलेले आहेत ते बीके सोडून घरी बसलेले आहेत. आपले ज्ञान तर बीकेवाले ऐकणार नाहीत, परंतु जे बीके सोडून गेलेले आहेत ते ऐकू शकतील ना. बापूजी म्हणतात बीकेमध्ये सुद्धा जितके मनात बुद्धी चालत असतात, ज्यांनी थोडेफार काही शास्त्र ऐकलेले आहे ते तर थोडे ऐकतील आणि आपले ज्ञान समजून घेतील ना. अनंत भैया म्हणतात आपला काय संदेश आहे त्यांच्यासाठी बापूजी? बापूजी म्हणतात बस हेच की जो ज्ञानाने मोठा तो महान. ज्ञान हा सर्वात पहिला विषय आहे. ज्ञान नंतर योग. जेवढे ज्ञान असेल तेवढा योग जास्त लागेल आणि तेवढीच सेवा होईल. तेवढेच जीवनात धारणामूर्त बनणार.
इथे व्यक्तमध्ये अव्यक्त स्वरूप धारण करणे म्हणजेच धारणा होय. हा वाणीतील मुद्दा आहे. हाच की लाईट स्वरूप बनणे, अव्यक्त स्वरूप बनणे. तर कसे बनणार? आत्मस्वरूप कसे होणार? आत्मस्वरूपाची अनुभूती कशी होणार? जे बेहदच्या कलेचे आत्मे आहेत त्यांना बेहदच्या कलेची पावर पाहिजे. 1, 2, 4 कलेच्या पावरने काहीही मिळणार नाही. त्यांना बेहदच्या कलेचीच शक्ती पाहिजे, तेव्हा आत्मस्वरूप होतील. आत्मस्वरूपात राहून सगळ्यात आधी बेहदचे ज्ञान येईल. बेहदच्या कलेच्या पॉवरवाल्याशी कनेक्शन होईल. बेहदच्या पॉवर हाऊस बरोबर कनेक्शन होईल. तेव्हा पॉवर येईल आणि जेव्हा पॉवर येईल तेव्हा आत्म्यावरील आवरणं धुतली जातील. तेव्हा आत्मा पुन्हा आत्मस्वरूपाची अनुभूती करेल. हे सर्व मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेच. पुन्हा पुन्हा काय रिपीट करायचे? म्हणून ज्ञानी बना, योगी बना. सर्वात आधी ज्ञान विषय आहे. ज्ञानसागरात बुडून जा. म्हणतात ना, ज्ञानगंगा येत नाही, ज्ञान सागरात बुडावे. विचार विनिमय करावा. मग ज्ञान किती असायला पाहिजे? तर तुमच्याकडे ज्ञानसागरा एवढे ज्ञान असले पाहिजे. अनंत भैया पुढे म्हणतात की बापूजी, BK इतक्या वर्षात ज्ञान कधीही अद्ययावत केले नाहीच. बापूजी म्हणतात तेच थोडीफार भर टाकतात, त्यावरच तर्कवितर्क करत राहतात, बाकी अजून काहीच नाही. हेच आहे. आता अजून काय सांगणार? लोकांची बुद्धी तर आता संशय बुद्धी झाली आहे ना. तर चालत आहे, दुसरा कोणता किनारा नाही. तर BKचे वरील आयामातील ज्ञान कोणी संताकडे आत्मा परमात्म्याचे ज्ञान असल्याशिवाय कुणीही सांगणार नाही की भगवान आले आहेत. कोणी म्हणते का की भगवान आले आहेत? अनंत भैया म्हणतात की कोणी म्हणत नाही. ही गोष्ट खरी आहे. बापूजी म्हणतात कुणी म्हणतात का की संगमयुग चालू आहे? कुणी पण म्हणतात साधू संत महात्मा कुणीही, म्हणून बिचारे इच्छा नसतानाही तिथे बसलेले आहेत. परंतु यांना ज्ञान, बेहदचे परमज्ञान, बेहदची मुलं, बेहदच्या कलेच्या पावरची मुलं, तर ते सर्व या बेहदच्या मुलांना शोधत आहेत. अनंत भैया पुढे म्हणतात की जे बेहदच्या पावरचे आत्मे आहेत त्यांना जागृत व्हावेच लागेल. बापूजी म्हणतात की जागृत होतील. महामायेमध्ये फसलेले आहेत ते ज्ञान ऐकून येतील ना. हे ज्ञान आपण त्यांच्यासाठी साऱ्या दुनियेमध्ये पाठवत आहोत ना. हे ज्ञान ऐकून सर्वजण येतील. अनंत भैया पुढे म्हणतात की मी तुम्हाला संक्षिप्तपणे सांगतो की बापूजींनी जे बेहदचे परमज्ञान दिलेले आहे ते आमच्या खालील यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. बापूजी दशरथभाई पटेल यामध्ये जवळजवळ 3000 व्हिडिओज आहेत. परंतु त्याआधी आपण अनस्पोकन ट्रूथ बाय बापूजी ही प्लेलिस्ट जरूर बघावी. फॉर द बिगिनर्स ही प्लेलिस्ट बघावी. इंटरव्ह्यू विथ बापूजी ही सुद्धा प्लेलिस्ट जरूर बघावी. बापूजी एक महत्त्वाची सूचना देतात की सगळ्यात आधी सर्व बेहदच्या मुलांनी बेहदच्या परमज्ञानाचा 10 दिवसाचा कोर्स करायचा आहे. त्यानंतरच हे ज्ञान अतिशय लवकर तुम्हाला समजेल. अनंत भैया म्हणतात की या व्हिडिओजमध्ये बेहदचे परमज्ञान आहे. त्याप्रमाणे आमचे अजून एक नवीन चॅनल आहे, त्याचे नाव परम शांती मोटिवेशन अँड मेडिटेशन. त्यामध्ये साक्षीजी रोज प्रातःकाळी 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये लाईव्ह मेडिटेशन करून घेतात आणि त्यातच 10 दिवसांचा परमज्ञानाचा कोर्स ही प्लेलिस्ट बनवलेली आहे. या चॅनलवरती ती उपलब्ध आहे. आमच्या बापूजी दशरथभाई पटेल जर या चॅनलच्या प्लेलिस्टवर गेलात तर आपल्याला ही 10 दिवसांची परमज्ञानाची प्लेलिस्ट मिळेल. तसेच मी सुद्धा बापूजींच्या मेन चॅनलवर रोज रात्री 10 ते 11 या वेळात मेडिटेशन करवून घेतो आणि बापूजींनी तर आम्हाला बेहदचे ज्ञान दिलेलेच आहे, ते आम्ही स्पष्ट करून सांगतो. तसेच वेद, शास्त्र, उपनिषदांमधील ज्ञान हे वेगवेगळ्या कहाण्यांद्वारे सगळ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आमचे जवळजवळ 1000 पेक्षा जास्त एपिसोड झालेले आहेत आणि बापूजींचे तर अनेक ज्ञानवर्धक व्हिडिओज यूट्यूबमध्ये उपलब्ध आहेत. या पृथ्वी तलावरील समस्त मनुष्य प्राण्यांमध्ये आत्मजागृती निर्माण करणे हे आमचे अभियान आहे. बापूजींनी त्यांच्या परमज्ञानामध्ये आम्हाला सांगितले की इथे धर्तीवर आलेले सर्व मनुष्य आत्मे शिवासमान, महाशिवासमान तसेच परम महाशिवासमान सुद्धा आहेत. 7 सिक्रेट्स ऑफ शिवा हा बापूजींचा व्हिडिओ यूट्यूबमध्ये सर्च करून सर्व श्रोत्यांनी जरूर बघावा. तसेच हिस्ट्री ऑफ युनिवर्स, जजमेंट डे, मुक्ती आणि जीवनमुक्ती आणि भूतप्रेतांच्या विषयी जे काही आपल्या मनात विचार असतील
त्या शंका निरसन करण्यासाठी यूट्यूबमध्ये बापूजी दशरथभाई पटेल सर्च केले असता आपल्याला हे व्हिडिओ मिळतील आणि तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल. जर आपल्या मनामध्ये आले की अरे मला भूत प्रेत एलियन्सविषयी जिज्ञासा निर्माण झालेली आहे, तर तुम्हाला एलियन्स बाय बापूजी दशरथभाई पटेल हा व्हिडिओ मिळेल. आमची जी पुस्तके आहेत ती आम्ही फ्री PDF स्वरूपात ठेवलेली आहेत. त्यासाठी वेबसाईट खाली दिलेली आहे www.paramshanti.org. त्या बुक्स सेक्शनमध्ये गेल्यावर सर्व पुस्तके फ्री डाउनलोडसाठी तुम्हाला मिळतील. ती तुम्ही वाचावीत. लाईफ इन मल्टिवर्स हे पुस्तक 2 वर्षांपूर्वीच प्रकाशित झालेले आहे आणि ते 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. लाईफ इन मल्टिवर्स या पुस्तकाचे PDF स्वरूपातील भाषांतर इंग्रजी आणि हिंदीमध्ये तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. तसेच दुसरी पुस्तके तुम्हाला ईमेलवर मागवू शकता. आमच्या या विश्व परिवर्तनाच्या अभियानात तुम्ही सामील होऊ इच्छित असाल तर www.paramshanti.org वर जाऊन तिथे व्हॉट्सॲप नंबर आणि ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. तिथे तुम्हाला मदत मिळेल. अहमदाबाद आश्रमाचा पत्तासुद्धा तुम्हाला तिथे मिळेल. हे जे ज्ञान आहे ते बापूजींनी मागील कित्येक वर्षात परिशुद्ध करून फायनल करून दिलेले आहे. बेहदच्या कलेच्या परमधामाचे ज्ञानसुद्धा दिलेले आहे. त्यावरही आमचा एक व्हिडिओ आहे, तो आपण जरूर बघावा. अनस्पोकन ट्रूथ बाय बापूजी ही प्लेलिस्ट ऐकल्यावर लक्षात येईल की अरे हे तर अथांग ज्ञान आहे. हे कोणत्या एखाद्या प्लेलिस्ट पुरते मर्यादित नाही. तुम्हाला स्वतःला विचार करून समजून घ्यावे लागेल की आपल्या आत्म्याच्या जागृतीसाठी हे सर्व करावेच लागेल आणि त्यासाठी व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावे लागतील. आमचे एक स्पिरिच्युअल पॉडकास्ट विथ अनंत हे एक चॅनल आहे. त्यामध्ये 100पेक्षा जास्त दिव्य आत्म्यांचे मी पॉडकास्ट घेतलेले आहे. ते सुद्धा आपण बघावेत, ऐकावेत आणि समजून घ्यावेत. आणि जे विश्वकल्याण होणार आहे, बेहदचे विश्व परिवर्तन होणार आहे, महाकाल प्रलय यावर बापूजींचे खूप छान छान व्हिडिओज आहेत. ते सर्व आपण जरूर बघावेत. महाकाल प्रलय बाय बापूजी पार्ट 1 and 2 हे आपण जरूर बघावेत. महाकाल प्रलयामध्ये आत्म्यांना परमशांती कशी मिळेल तो सुद्धा पार्ट 1 and 2 दोन्ही पार्ट्स बघावेत. अलीकडेच हे सर्व व्हिडिओ आलेले आहेत. मागील एप्रिल 2023 या महिन्यात हे व्हिडिओज आलेले आहेत. आपल्या आत्मज्ञानाच्या दिशेने पुढे एक एक पाऊल टाकत जावे. शेवटी हेच ज्ञान तुम्हाला आत्म्यामधून परमात्मा बनवेल, परम आत्मा बनवेल, सर्व बदलून टाकेल, जीवामधून शिव बनवेल. या ज्ञानाशिवाय काहीही होणार नाही. आज माझी तुम्हा सर्व मुलांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही ज्ञानमार्गाचे अनुसरण करा आणि आमचे व्हिडिओज बघायला सुरुवात करा. बापूजी आपले खूप खूप आभार, असे अनंत भैया पुढे म्हणतात. बापूजी म्हणतात की हो, आता 1 मिनिट माझा एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे. कल्की अवतार ना हुआ है ना होगा. हे लोकांना आधी सांगितले तर चांगले समजेल. कल्की अवताराबद्दल दुनियेमध्ये जे काही बोलले जाते की कल्की अवतार होणार, कल्की अवतार होणार, तसेच कल्की अवतार झालेलाच आहे. तर मी तर स्पष्ट सांगेन की महाकाल प्रलयामध्ये कल्की अवताराचे काहीही काम नाही. आता फक्त महाकाल प्रलय नाही तर बेहदचा महाकाल प्रलय होणार आहे. पुढे अनंत भैया म्हणतात की त्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावे लागेल की ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांड, शिव, महाशिव, परम महाशिव, परम महाशिव ही खूप मोठी साखळी आहे. या ब्रह्मांडावर शिवाचा अधिकार आहे. तसाच महाशिवाचा अधिकार गॅलेक्सीवर आहे. परम महाशिवाचा पण अधिकार आहे तो युनिवर्सवर. जसे एखाद्या प्रॉपर्टीवर एखाद्या मुलाचा जेवढा अधिकार असतो तेवढाच त्याच्या पित्याचा सुद्धा असतो, तेवढाच त्याच्या आजोबांचा सुद्धा असतो. मग ते आजोबा पाहिजे तर त्या ब्रह्मांडाला बदलू शकतात. म्हणजे महाशिव जेव्हा पाहिजे तेव्हा त्या ब्रह्मांडाला बदलू शकतात. हे समजण्यासाठी तुम्हाला 7 सिक्रेट्स ऑफ शिवा हा व्हिडिओ बघावा लागेल. त्यातून तुम्हाला कालावधी समजेल. बापूजी आता पुढे मुलांना उद्देशून म्हणतात की बघा, मल्टिवर्स म्हणजे जसे शिव आहे, शिव, महाशिव, परम महाशिव, परम असे 100 वेळा म्हटले तर मल्टिवर्स होतो आणि ते 100 कलेचे ब्रह्मांड आहे. मल्टिवर्स म्हणजे परमला 100 वेळा गुणायचे आहे. असे कित्येक पटीने गुणले तर असे परम महाशिव होतो. आता संपूर्ण ब्रह्मांडाचा महाकाल प्रलय होणार नाही. बापूजी निक्षून सांगतात की ब्रह्मांडाचा महाकाल प्रलय होणार नाही.
अनंत भैया पुढे म्हणतात की मल्टिवर्सच्या परिवर्तनाविषयी म्हटलेले आहे की येणाऱ्या पुढील काळात संपूर्ण मल्टिवर्सचे परिवर्तन होणार आहे. फक्त ब्रह्मांड नाही, महाब्रह्मांड नाही, असे अनंत पृथ्वी, अनंत गॅलेक्सीज आणि असे कित्येक युनिवर्ससुद्धा बदलणार आहे. आपला संपूर्ण मल्टिवर्स हा मृत्यूलोक बनला गेलेला आहे. हे पहिल्यांदाच बापूजींनी या धर्तीवर सांगितलेले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. येणाऱ्या काळात शास्त्रज्ञ जेव्हा याला सिद्ध करतील तेव्हा तुम्हाला अधिक स्पष्टपणे हे समजेल. बापूजी म्हणतात, सायन्स तर आता काहीच नाही ना. अजून तर 13 बिलियन लाईट इयर्सच्या ऑब्झर्वेबल युनिवर्सविषयी बोलत आहेत. त्यात कित्येक ट्रिलियन्स गॅलेक्सीज आहेत आणि एका गॅलेक्सीमध्ये कित्येक अरब सोलर सिस्टम्स म्हणजे ब्रह्मांड आहेत. तर सायन्स काहीच प्रगत झालेले नाही. थोडं काहीतरी सांगितलं, परंतु तेवढं तरी वापरा, थोडी बुद्धी चालेल. अनंत भैया म्हणतात की कदाचित आपण कम नशिबी आहोत की सायन्स एवढे प्रगत झालेले नाही आणि अध्यात्मात तर एवढे ज्ञान भरलेले आहे. हे आपल्याला बापूजींनी सांगितलेले आहे. हे सिद्ध करण्यासाठी सायन्सला खूप काळापर्यंत प्रगती करावी लागेल. तर काय आहे, एक एक माणूस त्याला मान्य करेल. आता तर बापूजींनी ज्ञान दिलेलेच आहे. हे ज्ञान बेहदच्या आत्म्यांना समजतच आहे. परमशांतीचे व्हायब्रेशनसुद्धा साऱ्या दुनियेत मुलं पसरवत आहेत. त्यामुळे साऱ्या दुनियेत परमशांतीचे वायुमंडळ निर्माण होईल आणि विनाश न होता महापरिवर्तन होईल. बापूजी, तुमचे खूप खूप धन्यवाद. सर्व श्रोत्यांना खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये येऊ इच्छित असाल तर सगळ्यात आधी 300 व्हिडिओज बघावे. नंतर आमच्या खालील वेबसाईटवर जाऊन paramshanti.org वर आमचे पान तुम्हाला मिळेल. त्याखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप नंबर आणि ईमेल ID दिलेला आहे. तर आपण सगळ्यात आधी आमचे ज्ञानाचे 300 व्हिडिओज बघून झाल्यानंतर आमच्याशी संपर्क करावा. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. बापूजी, तुम्हाला अगदी अंतःकरणापासून माझा धन्यवाद. बेहदची परम महाशांती. बापूजी सुद्धा म्हणतात, बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की